जैव शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षते. ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुचं वर्णन करतात. त्याच्यामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. शुद्ध या पदाने पवित्र घ्यायचं, आणि त्याचप्रमाणे एकाच अर्थाचे दोन आणखी असू शकतात. तेव्हा शुद्ध म्हणजे सिद्ध जो पदार्थ आहे त्याला सिद्ध सिद्ध कोण, ज्याला मृत्यू नाही, जन्म नाही, कोणताही विकार नाही, स्वयंभू योग स्वतःच सिद्ध, ज्याला काय म्हणतात शुद्ध. स्वतःच सिद्ध कोण आहे? ब्रह्म. अंतिम तत्वनिर्णयामध्ये शेवटी जिथे निर्णय संपून जात असतो त्याला काय म्हणायचं? आपली पंढरपूरची वारी झालेली आहे, चालत राहायचं कोटपर्यंत, भाकरीहून पुढे जात नाही. आणि पंढरपूरला गेल्यानंतर म्हणलं पुढचा मुक्काम कोणता आहे? चालू. तसं अंतिम साधने म्हणजे कोणतं? ब्रह्मविद ब्रह्मैव भरोति. त्याला जाणूनच काय होतं? ब्रह्मरूपाचा होतो. कृतकृत्यस्य भारत. एखाद्या देवळाचं काम असेल, हे काम व्हायचं आहे, ते काम व्हायचं आहे, म्हणजे कळत चढला म्हणजे कामे काय झाली? नदी वाहत जात असते, याच्यावर शेवटी समुद्राला मिळाली म्हणजे परमगंगेशी सिंधूचा प्रवेश. देवळाची या कामं म्हणजे ते आणखी कृतकृत्यता कोणत्या लाभामध्ये होत असते? एकदा ब्रह्मज्ञान ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. कृतकृत्यस्य भारत. परमार्थामध्ये करीतच राहायचं आहे का? तो काही संसार आहे का तो? म्हणजे त्याच्यामध्ये साधने संपल्यानंतर झाडाला आपण पानं येतात, मोहर येतात, आणि शेवटी मग आंबे आले म्हणजे आता काय झालं? शेवटी काय झाली? संपली. त्याला फल असं म्हणतात. म्हणून फल जर कोणतं असेल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ब्रह्मविद परमाप्नोते शोकम तरतीच आत्मविद ब्रह्मरसम लब्ध आनंदी भवती. त्याच्या योगाने जीवात्मा आनंद स्वरूप होत असतो. आनंदम ब्रह्मणो विद्वान न विवेते कुतश्चन हितवेत पुण्याच्या चिंता कर्माग्नी समृद्धा. मग कोणत्याही त्याच्याकडून कर्म घडलं त्याच्यापासून पापही उत्पन्न होत नाही, न काय होत नाही. लागवणे तो पाप यश्चन अहंकृतो भाव बुद्धिर. मग आमच्या क्रियेमधून का बरं पाप पुण्य उत्पन्न होते? त्यांच्या क्रियेतून पाप पुण्य का उत्पन्न होत नाही? यश्चन अहंकृतो भाव बुद्धिर यश्चन लिप्यते. आणि ते बुद्धिर यश्चन अत्वापि सीमायमान लोकान न करोति. पापही नाही ना काही नाही. लागून येतो पाप. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून येतो पाप. देहीच विदेही बघू दशा. हे सगळं श्री गुरुचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी याच रूपाने केलेलं आहे. या रूपाला ब्रह्मस्वरूपाशी समर्थ झाले असल्यामुळे ते ब्रह्मरूप आहे. ब्रह्म म्हणजेच आनंद, आणि आनंद म्हणजे ब्रह्म. दोमध्ये आपल्याला भेद करता येत नाही. जो आनंद आहे ते काय? ब्रह्मच आहे. कारण आनंद आहे ब्रह्माचं काय स्वरूप आहे. म्हणून अनवर्त आनंद वर्षते. त्यांच्या सर्व क्रियेमधून दुःखाचा अभाव, आनंदाची प्राप्ती. आनंदाचे आवारू मांडू जगा. नाथ महाराजांच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नाथ महाराजांनी म्हणलं आम्ही काय माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा अनाथ जनार्दन. एका जनार्दने एकपणे उभान चैतन्याची शोभा. अवघे त्रैलोक्य अवघाचे संसार सुखाचा करील. तेव्हा परिंजाला ज्याला लागेल त्याला काय करतो? सोनच करत असतो. त्याप्रमाणे या संतांचा ज्याच्याशी जसा जसा संबंध येईल त्या संबंधानुरूप आणि ते त्याला आपला लाभ काय करतात? प्राप्त करून देतात. अनवर्त आनंद वर्षते. विषय वेळे विदरी अनुटीसाठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विषय. ज्ञानेश्वर महाराजांनी या विषयाला विष म्हटलेलं आहे. आणि त्या विषयावर ते सर्पाचं रूप केलेलं आहे. विषय व्याळ. सर्प व्याळ म्हणजे सर्प.
म्हटलं तर सगळं अघटित दिसतं आमच्याजवळ, इतके विषय आहे, इतके साप आहे का आमच्याजवळ. त्याचे परिणाम सांगतात. काय सांगतात? विषय म्हणण्याचं कारण त्याचा परिणाम माहिती आहे. यत्तेंद्रिय विषयेंद्रिय संयोगात यत्तनाग्रे तो पण परिणाम आहे विषय. परिणाम त्याचा आहे नाही सगळे शब्द स्पर्श रूप रसगंध आपण नेहमीच ऐकत असतो. प्रत्येक विषयापासून कोणाकोणाचा प्राण गेला. शब्द रूप रस गोविंद आहे ना. त्याच्यामुळे एक एक प्राणी जातो. मग एक एक विषय जर आणखी एवढ्या लोकांना जीव हे घेऊन जातो आणि आपल्याजवळ तर पाचही आहे. एकही शब्द से जल गए अनुक राज लाज तुलसी उनके कवन गीते जिनके पीछे पाच. नाही काय एकच रोग नाही आहे, 2, 4, 5 रोग आहे. एक एक रोग माणसाला वैकुंठ. डायबिटीस आहे, म्हणा काय आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट अटॅक आहे, शरीर दुःखाचे काय. एखादा मनुष्य म्हणतो आम्ही निरोगी आहो. काय निरोगी आहो असं कुठं असते काय? हिंगडामध्ये झोपायचं म्हटलं मी सुखाय झोपलं. निरोगी म्हणता येत नाही बा, झोपलेले आहे. काय साप काय आहे रोग कुठे विकत आणावं लागते का? त्याच्या शरीरामध्ये आहे पण काय आहे ते झोपलेले आहे. प्रतिकारशक्ती होऊ द्या, त्याच्या विरुद्ध जाऊ द्या. मग माणसाला कळत असतं की खरोखरच त्याच्यामध्ये काय शरीर आपला प्रभाव दाखवल्याशिवाय राहत नाही. जाऊ द्या. शरीर दुःखाचे कोटा लोकाचे भांडार आपण दुर्गंधचे तार नाही अपवित्र शरीर आहे. म्हणून विषय व्याळे मिटे ते दिसली अनुटीसाठी. हा जन्मापर्यंत आपण जरी विषय सेवन केले तरी विषयाच्या विषयीची वासना जशीच्या तशी. वासनेची निवृत्ती होणं यालाच वासना. वासना काय करत असे? ग्रस्त आपला प्रवास करत होता. प्रवास करता करता एक आंब्याचं झाड होतं. त्याला मधुर आंबे आलेले होते, मोठे मोठे झाले होते, पाडाला आलेले नाही. त्यांनी त्या आंब्याचं झाड काय केलं पाहायला चालला रस्त्याने आणि त्याला ते वासना काही आवरली गेली नाही. बाहेर वर चढून झाडावर ते आंबे तोडण्यासारखं झाड नव्हतं. खालीच आंबे लोंबत होते. लहान पोर काही सुद्धा आंबा काय करू शकतो? पाना कमी पण आंबा चांगले म्हणून फलवून दृष्ट्या मुलां दृष्ट्या माणसाला वासना जागृत होत असते. फुल पाहून माणसाला, लहान मुलाला पाहून वासना दाखवते, फळाला पाहून वासना आहे. त्यांनी आपल्या इकडे तिकडे पाहिलं कोणी दिसत नाही म्हणून आंबे काय केले तेव्हा त्याचा जो नौकर आला मुद्देमाला सहित त्याला धरला आणि त्याला नुसताच धरलं नाही, झाडाला काय केला? मारला. मग तो विचार करायला लागला. म्हणला काय दुष्ट मनुष्य आहे, इतक्या जोरात बांधायचं असते. काय करायचं? तो त्या बांधणाऱ्या माणसाला नाही तो दोष द्यायला काय केले सुरुवात केली. मग पुन्हा विचारायला तुला म्हणलं या माणसाने नाही बांधणार. बांधणे याचा स्वभाव जर आहे तर कोणत्याही माणसाला काय केलं पाहिजे? रस्त्याने चाललेली माणसं आहेत त्यांना का बांधलं नाही? आपल्यालाच का बांधलं? मला तरी उगीच आहे. आपल्या हातून आंबा तोडण्याचा काय पडला? मला आंबे तरी तोडण्याचा हे काय कशा करता आला? मला आंबा बांधत असतो का माणसाला? आंबाही बांधत नाही. बांधलं तरी कोणी? आंबा खाण्याची वासना. वासना म्हणजेच बंधन. वासना म्हणजे तुका म्हणे अवघी आवरली आणि आता नारायणा दुसरी हवा म्हणजे वासना आहे. त्या वासनेचे प्रकार आहेत. देव वासना काय म्हणजे शास्त्र वासना, लौकिक वासना. हे वासनेचे काय आहे? तुका म्हणे देवा वासनेच्या आठीन केली तळपटे. वासना म्हणजेच बंधन. बंधन म्हणजे
पिकळी आसीन कडपण गेले तैसे आम्हा केले पारंगे काम क्रोध लोभ निमाली नवगी आनंदाची ही सृष्टी आहे. म्हणून वासनेचा प्रतिबंध आहे. म्हणजे तिथं विषय व्याळे मिठी म्हणजे विषय बाधक नाही बा काय नाही. विषय बाधक नाहीत. मग कोण बाधक आहे? त्या विषयाच्या विषयी असलेली वासना. ही काय आहे? जनक राजाजवळ काही विषय नाही का? तो राजा आहे की, पण काय नाही वासना कुठे आहे? मास्टरीचा जनक हा दया गीतेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून वासना जोपर्यंत जात नाही आणि हीच वासना जन्ममरणाला काहीच नसते कारणे. यम यम वापी स्मरण भावम जजंते कलेवरम तत्त तमेचे कौंते भाव वागता. जशी वासना असे जडभराचा राजा हरणीकडे बागेला आणि वासने खाला तो घातला. वासना कुठे माणसाला नाही काही सांगता येईल. म्हणून मुक्त अवस्था म्हणजे निर्वासन शक्ती येईलच म्हणतात. मुक्त वासना कोणत्याही विषयाची काही नाही. वाचन विषय आहेत पण विषयाची काही नाही वासना नाही. घाटावरचे भिकारी आहे त्यांच्याजवळ विषय नाही काही नाही. मग काय मुक्त आहे का ते? वासना आहे ना. एखादा लाडचं ठपलं वाटण्याकरता येऊ द्या कुठं घाटावर ते एकत्र हिसकून वासना तशीच आहे तशीच आहे. आणि ती वासना भावातही दुःख देते. भावातही असं आहे ना. पंचदशीमध्ये गोड विषय आहे. म्हटलं मुलगा नाही त्याच्या अभावातही आई वडिलाला काय दुःख आहे. बरं मुलगा झाला कसा निघतो काय निघतो आई भानगडी त्याच्यावर लाख भानगडी असतं नाही का. नाही तर कीर्ती वाढवणार आई वडिलाची काय हे सुद्धा काय आहे. ते पंचदशीमध्ये नव्या प्रकरणावर त्याचा विचार अलपदवानच असताना या विषयात केसर तो जन्माला आला आहे. कसा येतो? आंधळा येतो का मोका येतो का पांगळा येतो? मग जन्माचे सुद्धा दुःखच आहे. मूल आलं तर आई जाते नाही आली तर पुन्हा आणखी तो. आणि बरं बापाच्या समोर मुलांनी जाणं म्हणजे जावे त्याच्या वंश तेव्हा काय. यावरून सिद्ध काय झालं की विषय हे वासनेच्या द्वारा जीवाला काय करतात बांधतात. मग ती वासना निवृत्त झाली पाहिजे. तो प्रतिबंध आहे. आसक्ती आहे. विषय बाधक नाही. विषयाच्या ठिकाणी असलेली आसक्ती काय आहे? विषय व्याळे मिठी. जसं आणखी सापाने वेढा घातला म्हणजे आणखी त्याच्यातून सुटणं जसं कठीण जात असतं. आमच्याकडे होता एक मिलिटरीमध्ये काम करणारा मनुष्य होता. तरुण मनुष्य धडधाकट मनुष्य मिलिटरीतला मनुष्य. आणि एक साप होता बघा. तो साप कुठेतरी बिळात शिरत होता. आणि त्याने तो हाताने काय केला तो ओढला बघा नुसतं धरला बघा. आपल्याला धरणं माहिती नाही पण सापाने त्याला बिळखा दिला. काय दिला? त्याला साप धरणारे असतात त्यांना ते त्याच्यातले तज्ज्ञ असतात. कुठे कसा धरावा काय करावं त्यांनी त्याला माहिती असते. सामान्य माणसाला काय माहिती आहे. बरोबर तो साप असा उलटा झाला बघा. आणि त्याला काय घेतला चावा. त्याला इतका राग आला त्या सापाचे 2-3 तुकडे केले आणि फेकून दिले. लोकांनी सांगितलं म्हटलं अहो तुम्हाला काही डास चावला नाही साप चावले आहे. शांत राहून नाही. इथं एक माणूस होता 4थ्या वर्षाचा मुलगा होता बा. दुसऱ्या याला त्याची कीर्तनाची पाळी होती 14 वर्षाचा. इकडे ढगे वगैरे आहे ना तिकडे राहत होता. आणि तिथून कीर्तन ऐकून गेला आणि झोपला सगळं आपलं आवरवर करून. मुंगीसारखं चावल्यासारखं झाला. किती त्याला वाटलं काय चावलं आहे आपलं. 5 दिवस काही नाही वीजभरच साप होता. वीज थोडासा. अरे म्हणलं आता साप चावला आपल्याला. त्यांनी आपला घेतला आणि काय केलं मारून टाकलं त्याला. आणि ते धीरे धीरे विष काय होतं रात्रीची वेळ वाढत गेली. बरं दवाखाने सगळे बंद. आणि अशा वेळेला काय करायचं. मग तो गोड लिंबाचा पाला करायला लागायला लागला. म्हणला विषयाचा काय ते झेंडू चढत गेला बघा.
शेवटी लोकांनी सांगितलं ताबडतोब ससूनमध्ये घेऊन जाय. तर मॅगझिनपर्यंत नेला, तोपर्यंत सावध होता. मॅगझिनच्या पलीकडे बेसावध झाला. आणि मग पुन्हा आणखी तुला बेळ लागला. अहो म्हणलं त्याला घेऊन चालले, पण साप घेऊन जायला पाहिजे होता. पुन्हा साप आणण्या करताय. आणि तेवढं त्याने त्या साप तिथे त्या लोकांनी म्हणला भयंकर विषारी साप आहे. शेवटी तो दगावला बघा त्याच्यामध्ये. इथं आणून मग त्याची प्रेत्यात रामका दमका. दुःख किती झालं मुंगीत का, पण परिणाम केवढा. कारण तो काय आहे, साप आहे, तो विष आहे, ते जहाल विष असे. कोकणामध्ये संताराम गुरुजी सांगायचे साप चावल्यानंतर मरेल यात काय मोठं विशेष आहे. पण तो फुतकारतो, काय करतो, त्याच्या तोंडातून निघणारी वाफसुद्धा माणसाचा काय घेते, जीव घेते. इतकं जहाल विष त्याच्या ठिकाणी. आणि ते माणसाला शेवटी विषय व्याळे मिठी. आणि तो मिलिटरीतला माणूस म्हणला हम तो मिलिट्री के आदमी, हमको साहब क्या करता है क्या करता है म्हणजे बाई कुठ्याला पाठवलं. ज्ञान कोणाला असते, संतांना असते. आम्हाला का आपल्याला विषय प्रिय वाटतात. आणि विषय गोडी बोलले नाता याची कोण करेल की नपजे नारायणी भाव भाव निठा. एक एक विषय माझा हे विषयाचं विष उतरवण्याची शक्ती कोणाने आहे. गुरु गारोडी आला धावणे बोध वैराग्याचे पाजळे पाणी. निघला गेली पण निघत क्षणी नाही. म्हणजे विषयापासून वृत्ती मग विषयाच्या विषयीचं ज्ञान कसं असते, संतांच्याकडे काय असते. यही संस्पर्श ज्या भोगा दुःख अद्यंतवंत कांते न ते. पण विषयाचं काय स्वरूप आहे याच्याकरता गीतेमधला 15वा अध्याय असं म्हटलं. हे विषय कसे आहे तेव्हा त्याच्यावेळी आणि विषयाचं अनित्यत्व सांगितलेलं आहे. विषय काय म्हणजे आहे का त्याच्यामध्ये असणारा आणखी सुख आहे, ते विषयाचं सुख आहे का अन्य कोणाचं तरी सुख आहे. पंचदशीमध्ये त्याचा गोड विचार केला आहे. विषयामध्ये सुख आहे असं वाटते. हे ब्रह्मज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? ब्रह्मज्ञान. संतांच्याकडून का विषयाची वासना म्हणजेच ब्रह्म. संतांच्या उपदेशाने तत्वज्ञानाच्या युगाने ब्रह्म बोध दिला मध्ये सांगायचे. भ्रांती समोर गेली, दिसू लागली. तत्वज्ञान काय करते, ब्रह्मस्वरूप आणून देत असते की आहे. मग काय घालवते, धर्म घाला. हेच तत्वज्ञानाचं काय काम आहे. तेव्हा त्याच्याविषयी विषयाचं स्वरूप संतांच्याकडून आपल्याला कळत असते. हे विषय तरी कैसे रोहिणीचे का स्वप्नीचा आभास आहे, भत्र जाते. त्या विषयाचं एकदा स्वरूप माणसाला कळालं. विषणाती बदनाती. त्या विषय वाचण्याच्या रूपाने तुम्हाला मला काय करतात, बांधतात. इतर जर बंधन असती, भौतिक बंधन हाताने तोडून टाकता येतं. पण हे याचं बंधन आहे, हे हाताने तोडून टाक. त्याच्याकरता विषयाचं स्वरूप कळणं हे ज्ञान असणं हेच. आणि त्या विषयाचं स्वरूप कसं आहे संतांना माहिती असल्यामुळे विषय व्याळे मिठी. कारण आपल्याजवळ जी काही सामुग्री आहे, सजून सामुग्री आहे. एखादा आंबा मला किंवा खाण्याची इच्छा झाली माणसाला, मग आंबा घेण्याकरता इच्छा जरी झाली असली, फुकट मिळत असतो का, काय पाहिजे. बरं, आंबा घेण्याची इच्छा झाली, पैसा असेल, पण आंबा पुण्याचा माणूस ना, आंबा आहे मुंबईला, जमेल का मग. त्याला दूरचा दोष म्हणतात. बरं, आंबाही आहे, पैसाही आहे, पैशाने आंबा विकत घेतला, आंबाही मिळाला, डायबिटीस येईल खाता येतो का. मग सर्वांची अनुकूलता असावी लागते. काय असावी लागते, पैसाही पाहिजे, आंबाही पाहिजे, आणि डायबिटीस हे जसे साधनामध्ये येत असते तसे भगवत प्राप्तीची, ब्रह्मप्राप्तीची साधना आणावी लागत असते. श्रीमंताला आंबा घेण्याकरता पैसा आणावा लागतो का, धनी काय. तशी ब्रह्मप्राप्तीची, विश्वप्राप्तीची साथ दिली इंद्रिय
डोळे मुख बोलावया जेणे तू जोडसी नारायण. साधनाची काय अनुकूल. बरं साध्य तैसा हृदयामध्ये मी आणावं लागतो का? दूर जाऊन किती जवळ आहे सांगता येत नाही. नव्या नव्या जीवाचं काय तैसा हृदयामध्ये मी राह नाही का. माझं इतकंही असून जेणे तू जोडसी नासे जीवपणा. मग आपल्याला हे सगळं अनुकूल असून सुद्धा परमात्म वृत्ती का होत नाही? प्रतिबंध म्हणतात. प्रतिबंधामुळे वृत्ती विषय असूनही सुद्धा आपल्याला तो परकावं जातो. म्हणून कोणता अज्ञान हा काय प्रतिबंध आहे. आणि या प्रतिबंधामुळे असूनही सुद्धा आपल्याला त्याचा लाभ प्राप्त करून यल्लब्ध्वाचा परम लाभम मादिवां स्थिता यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि मेरूपासून ठेवले देह दुःखाचे डोंगरे दाटी जो परिभारे चित्त महासुखी पवडली शेवट. किती जरी आपल्या येऊन राहिलं तरी जसाच्या तसा त्या पंचदशीमध्ये केलं. मोठा आहे किती पोराला पण खालचा दगड जो असतो तो जसाच्या जो भाव दगड वाहून जातो का तो मोठा जसाच्या तसा. जसे किती जरी हालचाली झाली दुःख आले तरी त्यांच्या निरूपासूनही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा नाही का. नुसत्या काही काही सामान्यापासून असं म्हटलं काय एखाद्या गावापासून म्हटलं का मेरूपासून म्हटलं इतके तरी दुःखाची सगळ्यात मोठा पर्वत कोणता आहे? त्याच्या मनाने हिमालय किरकोळ आहे. आणि हिमालयाच्या मनाने जगातले सर्व पर्वत काय आहे? सगळ्या पर्वताचा जगातल्या राजा कोण आहे? कोणाचा वाट्यात आलेला आहे? भारताच्या. आम्ही तुमचं चीनचा त्याच्यावरती काय बरं का. जर हिंदुस्थानला भारताला जर जाग आली नाही तर उद्या हिमालय पर्वत तो काबीज केल्याशिवाय यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते जवाहरलाल नेहरूने तिथं त्याचं आगत स्वागत झालं. कोणाचं? हां त्यांनी मंत्र काढला हिंदीची नाही भाई भाई हिंदीची नाही भाई भाई. शेवटी चिन्ह आपला भाई भाईचा दाखवला. इस्लाम हिंदू भाई भाई. मग पाकिस्तान कशा करता झाला? पाकिस्तान कशा करता झाला का भाई भाई आहे का? जाऊ द्या. आणि मग स्वारी केली बा कशावरती? हिमालयावरती. आणि ते तुमचे राधा कृष्ण मेनन त्यावेळेला डिफेन्स इन्स्पेक्टर म्हणजे मंत्री होते. आणि तुमच्या याच्यातलं चीनचे दार्जिने होता म्हणजे धर्माचा होता. मग ते तुमचे बाळासाहेब ठाकरे तो कोणी मोठे मोठे माणसं आहे पुण्याचे. मग ते जवाहरलाल नेहरू सांगितलं की तू कृष्ण मेनन को हटाओ नाही तो गद्दी छोड दो असं नारा होता. मग शेवटी तो मेरा दहीना हात आहे कोण म्हणायचे जवाहरलाल नेहरू. मग तू माठ जाओ असं म्हटलं. त्यावेळचे गीताबीचं फार सुंदर होते. जब घायल हुआ हिमाचल खतरे ने पडी आजादी. मग त्याच्याकडे यशवंतराव चव्हाणचं कार्य माहिती होतं बरं का. रायगडावरती हे कोण यशवंतराव चव्हाण. मग यशवंतराव चव्हाणांनी कृष्ण मेनन हटवला आणि यशवंतराव चव्हाणला डिफेन्स मिनिस्टर केला. मग ते वर गेले तरी कार आहे वर चढाले. मग पुन्हा उपपंतप्रधान झाले कोण? यशवंतराव चव्हाण. धार्मिक होते बा. तिथं आले होते ना आमच्या घरी म्हणे ज्ञानेश्वरीची सेवा आहे म्हणे. आमचे आईवडील काय वाटत होते कराडची समाधी आहे त्याचे. जाऊ दे. हिमालय पर्वत गेल्यानंतर काय भारताची खरी श्रीमंती गुणात आहे. सर्व बाजूने काय आचार्य एक वाक्य जाऊ का
लोकांनी असं आणखी हे केलं, म्हणले काय आहे का तुमच्या दक्षिण भागाला एवढा पर्वत आहे का कोणता? हिमालय पर्वत आहे सारखा पर्वत आहे का? तुम्ही सह्याद्री काय घेऊन बसले? मग लोकांनी सांगितलं आमच्याकडे बरं का हिमालय एवढा पर्वत नाही मान्य आहे, पण हिमालयापेक्षा उंचीचा पर्वत आमच्या ठिकाणी कोणता आहे? असे हिमाचल गुजरातीला का दक्षिण भागी म्हणलं तुमच्या उत्तर भागाला हिमालय पर्वत आहे, आमच्या दक्षिण भागाला लोकमान्य बाळगण घालर सामान्य मनुष्य नाही. स्वातंत्र्याची पहिली भाषा कोणी वापरली? ठिकाणी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध. आणि तेव्हापासून स्वातंत्र्य मिळवण्याकरता लोकांनी काय केलं? प्रयत्न केले. आता टिळक म्हणजे काय? आणि त्या टिळकाची जोग महाराजाचा काय झाला? जोग महाराजा काटला कोणी घेतला होता? टिळकाने घेतला होता. आता जोडीच होती हे दोन. ते म्हणले धर्मकारण करण्याकरता तुमच्याकडे आणि स्वातंत्र्य मिळवण्याकरता निवारा बंधनातून सोडवण्याचं काम कोणाचं? तुमचं. आणि महाराजाला बंधनातून सोडणं कारण आमचं. वारकरी शिक्षण संस्था सामान्य नाही, असामान्य. त्यांच्याकडून दत्तवा गोष्ट सांगायची. कोणीतरी 100 सत्यनारायणाच्या पूजा केल्या, त्याची सांगता करायची होती, त्याचं कीर्तन ठेवायचं. मग त्यांना वाटलं जोग महाराजांचं कीर्तन जर केलं त्यांनी तर फार आनंदाची गोष्ट आहे. आता वसिला कोण लावायचा? टिळकाचा वसिला हा. मी मारुतीभाव कोणाला सांगतो ही गोष्ट? नत्तूभावाने आम्हाला सांगितलं. मग त्यांनी आपलं सगळं केलं. टिळकांच्याकडे आमचं असंच आहे महाराज, तुम्ही जर सांगितलं तर जोग महाराज काय करते? सांगतेचं कीर्तन करते. मग टिळकाने देऊन द्यावा आम्ही असं असं आहे 100 आणखी सत्यनारायण केलं आहे आणि तुम्ही आमचं काय करावं? सांगतेचं कीर्तन तुम्ही करावं. हे वाचलं कोणी? हे मंडळी आहे. जोग महाराजांनी सांगितलं जाऊन बळवंतरावला सांगा. बळवंत आपला पांडुरंगाचा भक्त आहे, हा काही सत्यनारायणाचा भक्त नाही. मुळीच कीर्तन करणार. ते चिठ्ठी फाउंडेशन सांगितलं. हे जोग महाराजांना सामान्य माणसाची शक्ती आहे का? सामान्य. ते थोडी गोष्ट सांगू का? तिथं अण्णा हजारेने उपोषण मांडलं होतं. आणि ते उपोषण इथं सगळं सिक्युरिटी अमकं जमकं. मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी आपला PA पाठवला होता, पृथ्वीराज चव्हाण. काही दिवस मुख्यमंत्री होते. की तुमच्या मान्य आम्हाला काय मान्य आहे, तुम्ही उपोषण सोडा. मग झालं बा ते लिमलेट पाणी आपलं लिंबाचं. आणि तो आता कोण देणार? पृथ्वीराज चव्हाण काय देणार? मग त्याने म्हणजे स्तुती म्हणून अण्णासाहेबांनी सांगितलं मूर्तीवाला बोलवा. मी घाबरतो. एक माणूस झाला आणि ते सेक्युरिटीनं वर गेलो. ते माझ्या समोर म्हटलं अण्णासाहेब या भरभटलेल्या हाताने पहिले उपोषण सोडत नसतं कोणाला. आणि आम्ही ते काय दिलं म्हटलं सामान्य मनुष्य केवढा मोठा माणूस निर्भीडपणा बघा. मग काय घडलेली गोष्ट ते कधी कधी म्हणजे तात्पर्य मी कसं करता हे सर्व सांगितलं. ह्याच्या वासनेच्या बाबतीत आपलं चाललं नव्हतं. मग वेदांताचा सिद्धांत आहे निर्वासन होणे हेच वेदांताचं काय फळ आहे. मन वासनेचा विषय वेळी मिठी निजरी अनठी आहे ना. तो का म्हणे योगी आवरली वाट आहे काय तात्पर्य
तेव्हा वासना शुभ असावी. शुभ वासना अशुभ वासनेला काय करते? परमात्म्याविषयक वासना असलेला शुभ वासना म्हणतात. आणि संसारविषयक किती जरी चांगली असली तरी ती पदार्थाला साध्याला प्रतिबंध करते. विषय वेळे मिठी दिधडी अनोठी. ते निर्विषय दृष्टी ज्यांच्यामुळे आणखी हे विष काय होतं, जसा गारुडी असल्यानंतर तो सापाचा विष काय करतो, मंत्राच्या द्वारा काय करतो, त्याप्रमाणे विषयाची विषयाची वासना संतांच्या उपदेशाने काय होते, निवृत्त होतं. विषय झाले मिठी दिधडी अनोठी नाठी काही त्या गुरुकृपा दृष्टी. कृपेमध्ये काय सामर्थ्य आहे? नाही, गुरुकृपा दृष्टी ते अनेक आलिंगन कृपा. कृपेमध्ये आपले फरक आहे ना, 2-3 नाही का. नेत्रकृपा, स्पर्शकृपा, थोडं आणखी याचं नसतंच नाही का. आचार्याच्या पाठाची वेळ आणि त्यांचा पद्मपाद नावाचा शिष्य असता मला तर तुमच्या कुठे गेला नाही, त्रोटकाचे आहे हे म्हणायला. ते छाट्या धुण्याकरता गेला होता आणि त्याला वेळ यायला लागला. छोटे मंडळी म्हणायला लागली, महाराज पाठ सुरू करा, पाठ सुरू. म्हटलं त्रोटकाला येऊ द्या, त्रोटकाला येऊ द्या. म्हटलं येऊन तरी महाराज काय उपयोग आहे त्याचा? नसता बसतो आपल्याला गावासारखा, काय त्याला काही येते काय? मग काय करतात ते पुन्हा थांबायला म्हटलं करा महाराज, सुरुवात करा, सुरुवात करा. आणि तितक्यामध्ये कोणाला आचार्याने प्रेमाने पाहता बराचसा पाठ कोण देणार? ब्रह्मसूत्राचा पाठ कोण दिला होता? त्रोटकाचार्याने. कशामुळे एवढी शक्ती आली का? कृपा कटाक्ष अनापुलेपदी याला नेत्र कृपा म्हणतात, स्पर्श कृपा. होता कृपा तुमची पशी बोले आणि निर्जीव चाले भिंती. आज्ञा करता बरोबर भिंत काय जायला लागली, चालायला लागली. नवे नवे दगड बोलवले बघा, असं आहे त्यांच्या इतिहासात आहे. काहीतरी वादळ सुटले म्हणून हे 4 भावंड एका याच्यात शिरायला लागले. इस्लाम बोले हे धर्मशाला नाही आहे, हे मस्जिद आहे, येऊ दे ना. त्यांना जोरात वादळ यायला लागलं. त्यावेळेला आणखी विचारलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. म्हटलं कोणाची आहे? म्हणले इस्लामची काय आहे? नाही म्हणले हिंदूची काय आहे? ही आहे. म्हणलं कशावरून म्हणतात? बोलायला लावले काय ते. मी कोणाची आहे? हे सामर्थ्य आहे का यांच्यामध्ये? सामर्थ्य. सगळ्यात टोनगा प्राणी म्हणजे कोण आहे? रेडको. ते शेतकरी लोक असतात, त्यांना माहिती आहे. एका शेतकऱ्याकडे म्हशी होती, त्याचा रेडकू होता. गाय होती, त्याचं वासरू होतं. दोघांमध्ये चाणाक्ष कोण? हे दोन्ही नेले बघा. म्हशीचं रेडकू आणि एक मैल केंद्रावर नेऊन सोडून दिले दोघे. ते काहीचं वासरू होतं. बरोबर मालकाच्या घरी जिथं बांधते तिथं जाऊन उभं राहिलं बघा. आणि रेडकू आहे ना, 2 महिने झाला कुठं गेला. सगळ्यात आणि त्याच्या मुखातून काय बोलवले? वेद बोलवले. म्हणजे कृपा कटाक्ष आहे म्हणून नाही का. विषय वेळे मिठी दिसली अनठीसाठी ते गुरुकृपा दृष्टी. गावाचं जरी उदाहरण काय म्हणले, महाराज तुम्ही गेल्यानंतर आणि कोण आणखी भावार्थ रामायण लिहिणार? मग नाथ महाराजांनी म्हटलं आपला गाव आहे की. तो काय म्हणाल, त्याला काय कळत आहे का? रोज येत असतो पण कशा करतो वगैरे साखर मिळते नाथ महाराजाबरोबर काय म्हणते म्हणून येत असतो. नाथ महाराजांनी सांगितलं म्हटलं काळजी करू नका, तोच काय काही. शेवटी रामायण कोणी पूर्ण केलं? उत्कृष्ट रामायण झालं, आनंद झाला. रामायणामध्ये जगात ग्रंथांची प्रसिद्ध आहे. गोस्वामी तीर्थ रामचरित मानस आपल्याकडे प्रथा नाही, पण काय ग्रंथ जसा ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथ आपल्यामध्ये आहे, तसा उत्तर भारतामध्ये रामचरित मानस गोस्वामी तुलसीदासजीचा.
हा सर्व कृपेचा परिणाम आहे, नाही का. निधड्या ते गुरुकृपा दृष्टी भीष काय झाले, संतांच्या मध्ये शक्ती आहे. एक दुसऱ्या दृष्टाचं सांगायचं म्हणजे परीक्षित राजा असतो आणि परीक्षित राजाचा शेवटचा दिवस असतो. त्या दिवशी त्याला साप चावून काय होणार होता. मग शुकाचार्य म्हणतात, राजा तुझा आणखी आजचा दिवस शेवटचा आहे. तर बघा मला विषय आलेला, कोण बसलेला आहे, साप येऊन बसलेला आहे. वेळ आलेली की तुम्हाला काय करायला. म्हणलं तो काय येत नाही, येऊन तुम्हाला सुखात जावत नाहीत. म्हणलं जोपर्यंत मी येत आहो तोपर्यंत साप काय करत नाही, येत नाही. ब्राह्मणाची वाणी काय झाली पाहिजे. म्हणायला लागले काय येत नाही तो. मग शुकाचार्य म्हणतात, तो जर आला आणि मला जर त्यांनी पाहिलं, त्याच्या ठिकाणी असलेला विष राहणार नाही, अमृत होईल. काय होईल. त्या सापाने जर मला पाहिलं तर ते विष काय होणार, आणि जरी चावला तरी परीक्षिती काय होणार नाही, ब्राह्मणाची वाणी काय होणार नाही, खरी होणार नाही. म्हणून म्हणला तो साप काय होत नाही. विषालाही सुद्धा अमृत करण्याची शक्ती आहे संतांच्या ठिकाणी. विष ते अमृत होय तुझ्या नाव्यान जळतील करवे, ही शक्ती कोणाच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी. एकच शक्ती नाही, सगळ्या शक्त्या आणखी कोणामध्ये येऊन मिसळल्या असेल तर देवापेक्षाही सुद्धा अधिक महात्म्य देवाच्या ठिकाणी आहे. देव दीनवत्सल नाही आहे, भक्तवत्सल आहे. संत हे भक्तवत्सल आहे आणि पुन्हा कोण आहे, दोन्ही आहे. नाही का, दोन्हीचा काय आहे, लाभ आहे त्यामध्ये. म्हणून तुझी गुरुकृपा दृष्टी. आणि पुढचं आहे का, तरी कैसे निवड ताप पोळीन, कैसे निवड जरी प्रसाद रस कल्लोळी. कैसे निवड ताप, त्रिविध ताप आहे. आणि त्रिविध तापामुळे तापत्रय तापली गुरु ते दुसरी. अध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक हे तिन्ही प्रकारचे ताप तुमच्या आमच्या ठिकाणी लागले. तेव्हा नाही का, मग तो ब्रह्मदेवापासून तो कोणी जरी असला तरी त्रिविध तापाने काय झालेलं आहे, पोळलेला आहे. मग ताप आणखी कोण त्याचं निवारण करू शकेल. त्रिविध ताप असं म्हणतात ना, नाही का, अनिष्टाची नाही. मग त्याची कारणं जर कोणती असेल त्रिविध, त्याचं मुख्य कारण कोणतं आहे, शरीराच्या ठिकाणी अहमत्व बुद्धी. याच्यामुळे 3 प्रकारचे आणि दोष लागले. पंचदशी ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे ताप आणले, नाही का, रोग वगैरे आदी करून याला कोणता ताप म्हणायचा, आधी भौतिक ताप. आधी दैविक म्हणजे तुमचे सारखं पाऊस होतो, सगळ्या शेतकऱ्याची पिकं काय केली नाही, कोणी थांबवावं आता, नाही का. याला करायचं काय म्हणतात, आधी रोग पिशाची वगैरे आधी करूनच त्याला आध्यात्मिक सुद्धा तृषा वगैरे याला आधी भौतिक ताप म्हणजे आपले. आणि अतिदैविक म्हणजे 3 तापाने जीवात्मा काय झाला. त्याच्यामध्ये आता हे विमान येऊन पडलं, किती लोक गेले. बरं आता काय लंडनला जाणारा मनुष्य काय, तो काय घाटावरचा भिकारी असतो. आपल्याला सुद्धा एवढी शक्ती कुठे आपल्याजवळ. सगळे स्टँडर्ड लोक असतात तिथं, आणि किती गेले याचा काय नाही. आणि निवासी डॉक्टर सुद्धा ते विमान तिथे गेलं, तरी खरा आकडा काय गेला नाही. आणि ते विमान सगळं बरे त्यांना जे आलेलं जे मरण आहे, ते मरण आपण जर पाहिलं ते हार्ट अटॅक येऊन मरणं नाही. काही योगाची समाधी लावून देवा ठेवले का. काहीच ज्वारा झाल्या नाही. किती टन त्याच्यामध्ये हे होतं का. 11 तास विमान जात असे लंडनला, अहमदाबाद बरं. मग सगळी हे भारून घेतलेली होती. आणि एकाएकी स्फोट झाल्यानंतर काही प्रकार मला पण तर दुःख मारावं.
मग त्याला आदिदैव आश्रयनाश म्हणतात. कोणता नाश? आश्रयनाश, स्वभावनाश, परतनाश, असे त्रिविध प्रकारचे काय दुःख आहे. कवनात तापपोळी. आणि संतांची झाल्यानंतर मेरूपासून येतो रे दुःखाची निरोग बरी तापाची केली देखील पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी. तेवढं पाप असतं किती जात असतं. नारदाची गाठ होता बरोबर आणि वाल्मिकाच्या वाल्याच्या ठिकाणी किती पाप होतं. नारद महर्षी म्हणतात ना, मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. वाल्या म्हणत असतो की जगात शक्ती नाही जो माझा काय करू शकेल उद्धार. म्हणलं असं का मागतो? आजपर्यंत जेवढे पापी होऊन गेले ते म्हणायला लागले माझ्या दृष्टीने सारे किरकोळ आहे. ते सगळ्या आजकालच्या पापाचा राजा जर कोणा असतं म्हणलं वाल्या कोणी आहे. त्याचा उद्धार कोणी करू शकत नाही, देव करू शकत नाही. नारद महर्षी म्हणतात मी केल्याशिवाय राहत नाही. आणि मला म्हणतो होणार नाही. पण काही शक्ती आहे. त्याने राम नामे बांधविली टाळी नाम घेता झाली त्याच्या पापाची वेळी. काही शक्ती आहे संत नारदामध्ये. ही सगळी शक्ती आहे. हे सर्व हे नाही. तुमचं श्रीमद भागवतामध्ये तरी काय आहे? एवढे मोठे नारायण ग्रंथ लिहिले, 18 पुराणं लिहिली, ब्रह्मसूत्र भाष्य नामकंद, तरी समाधान कुठे आहे? मग सरस्वती तीरावरती बसले असताना समाधान नाही. नारदाने उपदेश केला ब्रह्मविद्येचा काय केला ते सगळे दुःख निवृत्त झाले. नारदाचं तरी काय पंचदशीमध्ये कठोपनिषदात. नारद काही सामान्य होता का? सगळे शास्त्र याच्यात निष्णात होता. तरी समाधान कुठे आहे? श्री समर्थ कुमाराने काय केलं? ब्रह्मविद्येचा उपदेश केला. तेव्हा समाधान काय प्राप्त झालं. तात्पर्य कशाकरता हे चाललेलं आहे. तरी कवनात ताप पोळी आणि कैसैनी मग शोक जाळी जरी प्रसाद सकल लोळी. प्रत्येक पाठी अर्जुनाच्याच पाठीमागे शोक आहे ना. आपण काय शोकमुक्त झालेलं का? आपल्याला काय गीतेची गरज नाही का? मग सर्वांच्याच ठिकाणी आहे. अर्जुनाचं निमित्त करून भगवद्गीता ग्रंथ तुम्हाला आम्हाला काय अर्जुना निमित्त कृत्य असं म्हण. शोक निवृत्तीमध्ये काय आहे? तिथे आभासाच्या काही 7 अवस्था सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये अज्ञान, आवरण, विक्षेप, मला आणखी त्याच्यामध्ये परोक्ष अपरोक्ष, शोकनाश आणि आनंद. त्याच्यामध्ये अज्ञान आहे, आवरण आहे. ते काय एक 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 वर्णात पंचदशी तुमची झालेली आहे. जास्त काही रिपीट करण्याचं काय नाही. ज्ञान आवरण कशाला म्हणत असतात? ब्रह्माच्या विषयी कोणत्याही प्रकारे ज्ञान नसणे याचा म्हणजे अज्ञान ज्याला म्हणतात. ब्रह्माच्या विषयी काही असा जो व्यवहार ज्याच्यात बरा होतो त्याला अज्ञान असं म्हणत असतात. आणि ते अज्ञान गप्प बसत नाही. ते 2 शक्ती, एक आवरण शक्ती आणि विषय. असा निश्चित ब्रह्म नावाची वस्तू नाही, याला आवरण होतं. आणि त्याचा परिणाम असेल 3 प्रकारचे शरीर, त्याच्या ठिकाणी असणारा अभिमान, त्याच्या ठिकाणी असणारे नाना प्रकारचं दुःख, याला विक्षेप असं म्हणतात. आणि शास्त्रावरून आपलं ज्ञान जे होत असतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. ब्रह्म त्याच्या असत्वपादक आवरण निवृत्त होत असतं. ब्रह्म नावाची वस्तू ही आहे. कारण जगताचं अधिष्ठान जर कोण असेल तर कोण आहे? ब्रह्म आहे काय? ज्यार्थी जगतरूपी भ्रम आहे. भ्रमाला निरधिष्ठान हो. तो दोरीच नाही तर सर्पाचा भ्रम होईल. ब्रह्मच नाही तर जगत भासेल कोणावर ते? मग त्याला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. तर शास्त्रावरून आपल्याला ज्ञान म्हणून त्याला परोक्ष म्हणत जातं. ते ब्रह्म तुझ्यावर दुसरं तिसरं कोणी नसते. ब्रह्म म्हणजे तू म्हणजे सततमसी श्वेतकेतू. याला अपरोक्ष. एकदा का अपरोक्ष ज्ञान झालं आपल्याला म्हणजे मग शोकाची निवृत्ती होते. शोक निवृत्ती माझ्या ठिकाणी पुण्य नाही, पाप नाही, दुःख नाही, शोक नाही, मी करता नाही, मी कोण नाही, भोगता नाही, जन्म नाही, मरण नाही, याला शोक नाही. मग मी कोण आहे? सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आत्मा आहे.
असा दृढनिश्चय होणं, याला काय म्हणायचं शोक आहे काय? कृपा कटाक्ष न्याळे देना पुलिपदी नष्टो मा स्मृतिलब्धा तत्प्रसादान्वया शीतोस्मी गतसंदेह करिष्ये वचनांत, याला शोक नाही म्हणा. आणि अनिष्टाची निवृत्ती झाल्यानंतर आनंद होत असतो, त्याला आनंदाव्याधी नाही. या आनंदाची जोडा नाही का भयम सत्पनिवृत्ती, असा अभय या पदाला तुम्ही सांभाळली संतीन भय निरसरी म्हणजे आता शोक नाही. कवना ते ताप बोळीन कैसे निव जरी प्रसाद रस कल्लोळी योग सुखाचे सेवका तुझे निश्चय. योग सुख आहे, आपण त्याच्यामध्ये आपल्याजवळ शरीर आहे पण त्याला चांगलं राखता येत नाही. का राखता येत नाही? योगाचा काय हवा आहे. तेव्हा योगशास्त्र किती तुम्हाला आम्हाला आणखी पतंजलीने योगशास्त्र दिलं आहे. तसं योगशास्त्र आहे. आलेला विचार आपण इथं संपन्न हो. उद्याच्या दिवशी योग म्हणजे काय 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 काही त्रुटी असली तर तुमच्यामुळे भाग भरून निघत असे. हे काही प्राथमिक अवस्थेतले शेवटी थोडं जाय काय आता शास्त्री आहे वगैरे आहे मंडळी, त्यांच्यासमोर सांगणं म्हणजे आपली भाषा काय आलेला अधिक विचार कधी करू उद्या.